महाराष्ट्रीयन संस्कृतीत आपल्याकडे काही चुकीच्या संकल्पना आणि त्याची मांडणी केली जात असल्याचे निरीक्षण आहे. त्यापैकी काहींना संबोधित करणे आणि दुरुस्त करणे गरजेचे आहे. जरी ती संकल्पना चुकीची असली तरी ती एकदा सांगितल्यानंतर योग्य असणारी संकल्पना लोकांपर्यंत पोहोचवायला हवी. त्यापैकीच महाराष्ट्रात एक संकल्पना आहे आणि ती म्हणजे 16वं वरीस धोक्याचं. या संकल्पनेतून आपल्याला एक शब्द काढून टाकायचा आहे आणि त्या जागेवर अतिशय योग्य शब्द टाकायचा आहे. त्या ठिकाणी कोणता शब्द येईल हे जाणून घेण्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा ही विनंती. नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण कुलकर्णी आणि कुलकर्णी कन्सल्टन्सीच्या नॉलेज सेंटर मध्ये आपले स्वागत आहे. किशोरवयीन मुलांमध्ये वयाच्या 16व्या वर्षी बरेच बदल होऊ लागतात, जसे की संप्रेरकामध्ये बदल, वर्तणुकीतील बदल, स्वतःच्या खास भावना आणि सर्व नवीन गोष्टींचे आकर्षण. त्यांच्या या वयाच्या काळात आपण सर्वजण 16वं वरीस धोक्याचं म्हणत नकारात्मक दृष्टिकोन आणतो आणि त्यांना आपल्या सभोवतालच्या सर्व वाईट गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी थेट सूचितच करून देतो. निश्चितपणे आपण सर्वजण आपल्या पुढे जे माहिती आहे आणि आपल्या समोर येते त्यानुसार काय ते करण्याचा प्रयत्न करतो, ज्याला ते देखील अपवाद नाहीत. हे सांगताना आपण सर्वजण त्यांना चुकीचा दृष्टिकोन देत आहोत, त्यांना वाईट गोष्टी आणि सवयींच्या दिशेने ढकलत आहोत. माझ्या मते हे चुकीचे आहे आणि ते थांबवले पाहिजे, कारण आपण त्यांच्या समोर चुकीची संकल्पना मांडत आहोत. मी काही महान व्यक्तींबद्दल बोलणार आहे ज्यांचे आपण अनुकरण केले पाहिजे. आपण सर्वांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे आणि जीवनात, विचारात आणि वागण्यात बदल घडवून आणला पाहिजे. चला तर मग आपण त्या महान व्यक्तिमत्वाला पाहू आणि समजून घेऊ. जीवनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात संत ज्ञानेश्वरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला, परंतु देवावर विश्वास ठेवून त्यांनी मानवतेचे विचार जगासमोर आणले. संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या 16व्या वर्षी भगवद्गीतेवरती भाष्य करणारी ज्ञानेश्वरी लिहिली. आपल्या दयाळूपणाने आणि कर्तृत्वाने ते नाथ आणि वारकरी परंपरेचे मराठी संत, कवी, तत्वज्ञान आणि योगी बनले. त्यानंतर संत ज्ञानेश्वर दैवी विचारांनी आपल्या सर्वांसाठी माऊली झाले. आपण सर्व संत ज्ञानेश्वरांना नतमस्तक होतो. पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या मित्रांसोबत हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा निर्णय घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांनी लढाई करून पहिला तोरणा किल्ला घेतला आणि हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नाला सुरुवात केली. शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच त्यांनी अनेक नवे किल्लेही उभारले. छत्रपती शिवाजी महाराजांनी शिस्तबद्ध प्रशासकीय संघटनांसह सक्षम आणि प्रगतिशील नागरी शासन स्थापन केले. त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय परंपरा, न्यायालयीन अधिवेशने पुनर्जीवित केली. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांसाठी आराध्य दैवत आहेत. दोन्ही महान व्यक्तिमत्वांकडून आपण शिकतो की त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी त्यांच्या आयुष्यातील सुंदर आणि महान गोष्टी सुरू केल्या आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपण 16वं वरीस धोक्याचं म्हणणे बंद केले पाहिजे आणि त्याऐवजी 16वं वरीस मोक्याचे म्हणायला सुरुवात केली पाहिजे. ही योग्य संकल्पना आपल्या तरुणांपर्यंत पोहोचवायला हवी आणि शिकवली गेली पाहिजे. आपल्या अनुभवाने आणि ज्ञानाने आपण चुकीच्या संकल्पना, समजुती काढून टाकून सत्य आणि योग्य गोष्टी पुढच्या पिढीसमोर आणल्या
पाहिजेत आणि ती आपली जबाबदारी आहे असे मला वाटते. वयाच्या 16व्या वर्षापासून अनेक संधी उपलब्ध आहेत, ज्याकडे लक्ष देणे, लक्ष केंद्रित करणे आणि अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. आपण सर्वांनी योग्य उदाहरणे आणि संकल्पना देत तरुणांना संधीचा संदेश दिला पाहिजे. तुम्हाला हा व्हिडिओ आणि त्यातील माहिती आवडली असेल. मला आशा आहे की मी ज्या बदलाबद्दल बोलत आहे तो या माहितीमुळे होईल. तूर्तास इथेच थांबतो. पाहत रहा नॉलेज सेंटर. यासारखे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.